नमस्कार दर्शको. उजनी धरणाची व उजनीवरील 25 धरणांपैकी 12 धरणातून जो काही विसर्ग काल सायंकाळी 6 वाजल्यापासून सोडण्यात येत आहे त्याचीही संक्षिप्त आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर उजनीच्या वरील धरणामधून येडगावमधून 300 क्युसेक्स, वडज 250 क्युसेक्स, टिंबे 2100 क्युसेक्स, घोडे 1000 क्युसेक्स, विसापूर 450 क्युसेक्स, चिलेवाडी 100 क्युसेक्स, कळमोडी 78 क्युसेक्स, वडिवळे 275 क्युसेक्स, आंध्रा 519 क्युसेक्स, कासार साई 150 क्युसेक्स, टेमघर 300 क्युसेक्स, वरसगाव 600 क्युसेक्स, खडकवासला 2095 क्युसेक्स, गुंजवणी 250 क्युसेक्स, निरादेवधर 375 क्युसेक्स, नाझरे 353 क्युसेक्स. तर वीरची आपण आता माहिती घेऊया. प्रथम तर त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावं. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण ताज्या अपडेटसाठी एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. वीर धरणातून काल रात्री 10 वाजता विसर्ग कमी करण्यात आला आहे. त्या अगोदर तो 7837 क्युसेक्स होता. वीर धरणातून सोडण्यात येत असलेल्या विसर्गात सातत्याने घट अथवा वाढ होत आहे. तर तो आज मात्र 3200 क्युसेक्स असल्याची अधिकृत माहिती नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून मिळाली आहे. आता 6 वाजताच्या उजनी अपडेटनुसार सध्या उजनी धरणातून सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स, बोगदा 200 क्युसेक्स, मेन कॅनल 600 क्युसेक्स. तर उजनी धरणाची टक्केवारी ही 105.92% झाली असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 56.75 TMC झाला आहे. तर एकूण पाणीसाठा हा 120.41 TMC झाला आहे. उजनी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेला पाऊस मोठा असल्याने जो लाखाच्या पुढे विसर्ग गेला होता तो आता कमी करण्यात आलेला आहे. काल सायंकाळी 6 वाजता तो 55,000 क्युसेक्स होता व आता सध्याला तो 20,000 क्युसेक्सचा विसर्ग, यामध्ये 1,600 क्युसेक्सचा वीज निर्मितीचा असा मिळून 21,600 क्युसेक्सचा विसर्ग उजनी धरणातून थेट भीमा नदीत सोडला जात आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर उजनी धरणात येणारी आवक ही 15,682 क्युसेक्स सध्या आहे.